माझे राष्ट्र माझा महाराष्ट्र। एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली व जिंकली, मात्र मुख्यमंत्री पद दुसऱ्याला दिले। महाराष्ट्रातील जनतेला हे मान्य नाही। जिल्हा प्रमुख महेश चिवटे। लोकसभेत दारुण पराभव झाल्यानंतर महायुतीने राज्यातील विधानसभा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व चेहरा पुढे करून लढवली। राज्यातील मराठा आंदोलनापासून ते लाडक्या बहिणीमुळे व वैद्यकीय मदतीमुळे एकनाथ शिंदे यांच्याबद्दल महाराष्ट्रात सहानुभूती तयार झाली होती। या सहानुभूतीच्या लाटेवर महायुतीला भक्कम यश मिळाले, मात्र मुख्यमंत्री नेमताना एकनाथ शिंदे यांना दूर ठेवले। हे महाराष्ट्रातील तमाम सर्वसामान्य जनतेला व लाडक्या बहिणींना पटलेले नाही। त्यामुळे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा आहे तसा दावा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी केला। जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 407 महिला बांधकाम कामगारांना अधिकृत नोंदणी कार्ड देण्यात आले। या कार्यक्रमात जिल्हा प्रमुख चिवटे बोलत होते। यावेळी व्यासपीठावर यश कल्याणी संस्थेचे चेअरमन गणेश करे, पिंपळवाडीचे माजी सरपंच विश्वास काळे पाटील तसेच शहर प्रमुख संजय शिलवंत, माजी तालुका प्रमुख राहुल कानगुडे, MIDCचे संचालक RR पाटील, करमाळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन तपासे, पत्रकार नासिर कबीर तसेच शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख ज्योतिताई शिंदे, वैद्यकीय कक्ष प्रमुख नागेश शेंडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी बांधकाम कामगार महिलांनी एकनाथ शिंदे जिंदाबादच्या घोषणा देऊन वाढदिवसाचा केक कापला। यावेळी बोलताना चिवटे म्हणाले की संवेदनशील मुख्यमंत्री यांची छबी महाराष्ट्रात पूर्णपणे लोकप्रिय झाली होती। लोकसभेत झालेल्या दारुण पराभवामुळे भाजपचे देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे अजितदादा पवार घाबरून गेले होते। यामुळे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील असे जाहीर केले। खुद्द देवेंद्र फडणवीस सुद्धा निवडणुकीच्या प्रचारात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत असल्याचे जाहीरपणे सांगत होते। केवळ एकनाथ शिंदे साहेबांमुळेच राज्यातील मराठा समाज व लाडक्या बहिणी महायुतीच्या सरकारच्या पाठीमागे उभ्या राहिल्या, कारण मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकनाथ शिंदे विराजमान होतील अशी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आशा होती। मात्र प्रचंड बहुमत मिळाल्यामुळे एकनाथ शिंदे यांना बाजूला करण्यात आलं। याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या मनात चीड निर्माण झाली असून जनतेच्या मनातील खरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत असे प्रतिपादन यांनी शेवटी केले। करमाळा देवीचा माळ रोडलगत एकनाथ शिंदे ऑक्सिजन पार्क उभा करण्यात येणार असून या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूनी 200 ऑक्सिजन देणारी वडाची झाडे लावण्यात येणार आहेत। या कामाची सुरुवात मुख्याधिकारी सचिन तपासे यांच्या हस्ते करण्यात आली।